का जेवण? आमचं चालू आहे बघा, आता जेवण झालं आमचं. त्याचं चालू आहे. रात्री एवढा पाऊस होता बघा, झोप नाही, लाईट गेलेल्या, भरपूर वारं वाहतून सुटलेलं, त्यामुळं लई वेळ झाला. असं काही चाललंय सगळ्यांचं. सगळ्या वायरा आंबं कुठले झाडं पडलेत आमच्या इकडं, त्यामुळे म्हटलं हे व्हायला नको असं वाटायला लागलं. तर इतकं विजाचं आवाजानं पुरी घाबरलं होत्या. तसंच लाईट नाही रात्रभर, तसंच बसलो. मग आता मग सकाळी लाईट आली, पुरी जरा आता बऱ्या आहेत. अचानकच पाऊस असा वारा, उन्हाळ्यात असं मोठं पाऊस होत असतं. तर पुरींना कसं भीत्यात. अजून काय चाललंय घरामध्ये बघा, कसं पडलाय राडा. इकडं असं पडलंय बघा सगळं. आता जेवण झालं सगळं, असं आता उचलायचं सगळं. म्हटलं एक व्हिडिओ तरी बनवावं. भाऊ बहिणींनो, आमचे व्हिडिओ बघत जावा, आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट करत जावा. अजून काय तुमचं सपोर्ट राहू द्या आम्हाला. एवढा भेटतोय तो खूप आहे, तरी पण अजून जराशी आम्हाला सपोर्ट करत जावा. आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट करत जावा, आमच्या लाईव्हला येत जावा. लाईव्ह चालू केल्या, लाईव्हला कोणी सकट येत नाही. मग मला ते एक ताई म्हणतात, येते ताई काळजी करू नका, तुम्ही तसेच चालू ठेवा. ते त्या ताईने म्हणजे असं धाडत नाही. मी बंद करणार होते, लाईव्हला नव्हते जाणार. त्या म्हटल्या तसंच हळूहळू वाढत असते, टेन्शन घेऊ नका, तसंच काय उभं राहायचं, तसंच सगळ्या गोष्टी करायच्या. त्यांनी मला खरंच एक लई बहिणीसारखं सगळं समजून सांगितलं. तुमच्याकडं पाऊस होता का? कालचा पाऊस सगळीकडेच होता वाटतं, भरपूर मोठा पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळं. आणि मित्रांनो, माझं कसं झालं आहे माहिती आहे का, मला पूर्ण व्हिडिओ बनवून मला म्हणजे असा कॅमेरा धरायचा कसा आडवा, मला तेच समजणं झालं आहे. जरा मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मला म्हणजे म्हणजे असा व्हिडिओ म्हणतात की तिकडून धरून व्हिडिओ बनवला पाहिजे. तर मला कसं झालं आहे, मला जमणं झालं आहे. किती मी ट्राय करते. अजून काय चाललं आहे भाऊ बहिणींना? आणि मी श्रुती पण म्हणतात ना, मम्मी व्हिडिओ टाकत जा. म्हणजे असं एक दिवस कधीतरी करते, कधी असं नाही रोजच्या रोज टाकत जातो. हळूहळू आपल्याला पण लाईक व्ह्यूज येतात, आपल्याला बघतील, मावशी काकांना आवडतील आपले व्हिडिओ. आता इथून पुढं मी टाकत जाईल भाऊ बहिणींना. तुमचा सपोर्ट राहू दे मला. पुरी बघा, लोणचं, सगळं लोणचं नुसतं खाते, त्यानंतर खोपत बसते त्या. आज केला होता डाळ भात, कारण रात्रभर झोप नसल्यामुळं त्याच्यावरती मग म्हटलं चला आज डाळ भात बनवूया. मुलींना बी डाळ भात लई आवडतं. रोज जर ते तर रोज खातात, तर पण ती चांगलं नाही ना रोज रोज डाळ भात. चपाती पण पाहिजे, भाजी चपाती खाल्ली तर तरी पुरी काय असेल ती खातात बघा. हेच पाहिजे तीच पाहिजे, मला पुरी करत नाही. डबे पण आता तोपर्यंत बंद झाले, आता सुट्ट्या चालू करायच्या, त्याच्यामुळं घरीच आहे. ते साहेब म्हणलं तुमच्या डब्याचे पैसे पाठवतो, टेन्शन घेऊ नका, आलं तरी पण तुमच्याकडे चालू करणार. ते एक माझ्या स्वामी मला एक चांगलं साथ दिलेली आहे बघा. आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत जावा, आमचे व्हिडिओ बघत जावा. बहिणींनो भावांनो, या
बहिणीला खरंच साथची लई गरज आहे. कुठं काही चुकत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि बघितलं तर एक लाईक तरी नक्की करत जावा आमच्या व्हिडिओला. आणि कोण व्हिडिओ आमच्या लाईव्हला येत जावा, आम्हाला पण बरं वाटेल की अशी जवळ कोण नाही तर बाहेरचे तरी जोडलेले भरपूर मला आहेत. असं मला तुमच्या ह्या साथ देण्यावर मला कळलं की मला भरपूर भाऊ बहीण आहेत, म्हणजे भरपूर मित्र आहेत. त्याच्यामुळे मला कुणाची कुठल्या गोष्टीची किंवा मला कोण नाही असं मला आता खरंच वाटत नाही. कारण तुमचं एवढं मला जे सपोर्ट भेटतोय ना ते मला खूप मोठं आहे. कारण माणसाला आयुष्यात काय नको आहे, कारण एकामेकाला साथ देणं हीच महत्त्वाचं आहे. आणि आता कसं मुलींना इकडं शाळेला घालणार आहे, तिकडं लिहायचं, आता तिकडचं दाखला इकडं आणायचं, त्याच्यामुळे जरा आता बघायला पाहिजे. ते सरांना सांगितलं फोन करून की आम्हाला तेवढं दाखल्याचं हे करा. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की शाळेत तुम्ही दाखल्याचा अर्ज घेऊन आम्ही देतो. आता तेवढं त्या मोठ्या माझ्या मुलगी 6वीला आहे, तिचे ह्या वर्ष सगळं पूर्ण असंच केलं